लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर भाजपनं आपल्या प्रचारामध्ये बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं नव्या रणनीतीचा अवलंब करण्यात येणार असून टूलकिट हा त्यातला कळीचा शब्द असणार आहे। केंद्रीय नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवण्यासह इतर अनेक नव्या मुद्द्यांचा समावेश नव्या रणनीतीमध्ये करण्यात येणार आहे। तब्बल 45,000 कार्यकर्त्यांचं जाळं विणून त्या माध्यमातून विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग भाजपनं बांधलाय। या संदर्भात उद्या मुंबईमध्ये प्रभाऱ्यांसह राज्यातील नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक भाजपच्या प्रदेश मुख्यालयामध्ये पार पडणार आहे। बूथ प्रमुख रचना कायम ठेवत त्याला वेगळी समांतर रचना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। भाजपचा फॉर्म्युला कसा असू शकतो त्या संदर्भातली माहिती आपण पाहतोय। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पक्की राजकीय समज असणाऱ्या 15 जणांची टीम तयार केली जाईल। टूलकिट क्रमांक 1 निवडणुका जिंकण्याचा लढण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार। टूलकिट क्रमांक 2 15 जणांपैकी प्रत्येक जण 300 जणांची टीम तयार करेल। 300 जण मग प्रत्येकी 150 याप्रमाणे 45,000 जणांच्या टीम तयार करतील। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी 1500 महिलांच्या उपस्थितीमध्ये 15 मेळावे घेतले जातील।